अजितदादा म्हणजे जे काही बोलणार ते रोखठोक बोलणार। अजितदादांनी सातारकरांना चक्क खासदारावर एक खासदार फ्रीची ऑफरच देऊन टाकली आहे। उदयनराजेंना लोकसभेला निवडून दिल्यास आणखीन एक खासदार निवडून देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आता सातारकरांना ही ऑफर आवडली का हे पाहावं लागणार आहे। आणि या संदर्भातला लोकशाहीचा एक रिपोर्ट पाहू। साताऱ्यातून लोकसभेत जाणारा खासदार कोण हे सातारकर मतदार 7 मेला ठरवणार आहे। असं असलं तरी अजितदादांनी सातारकरांना एकावर एक खासदार फ्री अशी ऑफरच अप्रत्यक्षपणे दिली आहे। अजित पवारांनी उदयनराजेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात सभा घेतली। या सभेत त्यांनी सातारकरांना ऑफरच दिलेली आहे। सातारकरांनी उदयनराजेंना निवडून दिल्यास साताऱ्याला आणखीन एक खासदार मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। उदयनराजे लोकसभेत गेल्यास त्यांच्या जागी रिक्त होणाऱ्या राज्यसभेसाठी नितीन पाटील यांचं नाव निश्चित झाल्याचं अजित पवारांनी जाहीर केलंय। मगाशी नितीन काकाचं नाव मकरंदाबांनी घेतलं, उमेदवारांनी घेतलं। तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा। मी 9 जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही। नितीन पाटील हे सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत। खासदार लक्ष्मण तात्या पाटील यांचे ते चिरंजीव आहेत। वाईचे आमदार मकरंद आबा पाटील यांचे ते छोटे भाऊ आहेत। सातारा लोकसभेवरचा दावा सोडतानाच राष्ट्रवादीला अजित पवारांनी ही जागा राज्यसभेवर राष्ट्रवादीलाही देण्यात येईल असं आश्वासन आधीच घेतलं होतं आणि त्याच रिक्त होणाऱ्या जागेवर अजित पवारांनी वाई येथे भर सभेत नितीन काका पाटील यांना राज्यसभेवर पाठवू असं घोषित केलंय। नितीन काका पाटील यांना राष्ट्रवादीला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवूया असं आश्वासन देखील अजित पवार यांनी दिलेलं आहे। राजकारणात कसलीही शाश्वती नसताना अजित पवारांनी जाहीर केलेली उमेदवारी म्हणजे लामणगावच्या धामणी या म्हणीसारखं असल्याचं सांगितलं जात आहे। नितीन पाटलांना राज्यसभेवर पाठवण्याआधी उदयनराजेंना तर लोकसभेत जाऊ द्या अशी चर्चा सातारकर करू लागले। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।